तर बघा दिवसभरात 90 ते 95% आपण काम हे ॲटोमॅटिकली करत असतो. जसं की बघा उठल्यानंतर आपण ब्रश करतो, हा जाणून बुजून करतो का? तर नाही. तर आपण तो ॲटोमॅटिकली करतो. उठतो, ब्रश घेतो की असं म्हणतो की मला इकडे ब्रश घासायचा आहे, तिकडे ब्रश करायचा आहे. तर नाही, हे सगळी प्रोसेस आपण ॲटोमॅटिकली करत असतो. पण आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, ह्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यातला काही फरकच समजत नाही. आपण जे बोलू, जे करू ह्यालाच रियालिटी समजतं. मग ते तुम्ही निगेटिव्ह बोला किंवा पॉझिटिव्ह बोला. पॉझिटिव्ह बोला तर ह्याला रियालिटी समजतं, त्याप्रमाणे वागतं. आणि जर निगेटिव्ह बोला तर निगेटिव्हच रियालिटी समजतं आणि त्याप्रमाणे विचार करतात. आता बघा मी हे बोलत असताना किंवा जे हातवारी करते आहे, तर हे ॲटोमॅटिकली होणारी प्रोसेस आहे. तर माझं हे सबकॉन्शियस माइंड आहे, हे प्रोग्रेसमध्ये आहे. माझ्याकडून हे मी जे तुमच्याशी बोलते तर हे माझं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रेसमध्ये आहे. बघा तुम्ही एखादी नवीन गाडी चालवत आहात, ओके, तुम्हाला गाडी येत नाही आहे, तुम्ही फर्स्ट टाईम चालवत आहात. तर ही गाडी चालवत असताना तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्ही काय पाहता, तर त्या गाडीत ॲक्सिलेटर कुठे आहे, ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे आहे, हे सगळं पाहता. ओके, हे कॉन्शियसली तुम्ही करत असता. 2 ते 3 दिवस तुम्ही कॉन्शियसली पाहता हे कसं करायचं, ही गाडी कशी चालवायची आहे हे तुम्ही पाहता. आणि मग ते तुमचं सबकॉन्शियस माइंड ते रियालिटी समजतं आणि ते त्याप्रमाणे तुमच्याकडून ॲटोमॅटिकली काम करून घेत असतं. आता बघा तुम्ही जर गाडी चालवत असाल, आता तुम्हाला गाडीला बघावं लागते का? तर नाही. तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून जरी गाडीवरती बसला तर तुम्हाला माहिती आहे ते कुठे आहे, ॲक्सिलेटर कुठे आहे, ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे आहे. ओके, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अगदी सरळच गाडी चालवणार. तर तुम्ही आता असं ठरवलं की नाही, काही नाही, मला आता गाडी व्यवस्थित चालवायची नाही, मी कशी पण गाडी चालवणार आहे, तर हे तुमच्याकडून जमेल का? तर नो. कारण की सबकॉन्शियस माइंड ह्याला रियालिटी समजतं आणि हे तुमच्याकडून ॲटोमॅटिकली काम करून घेत असतं. त्याचबरोबर बघा आपण ज्या लेडीज आहोत त्या फर्स्ट टाईम चपाती आपण केली तेव्हा काय होतं, त्या चपातीचा आकार कसा होतो, नकाशा बनतो, हो ना? तर बघा हा नकाशा बनतो. तर आपण काय करतो, कॉन्शियसली पाहतो ही चपाती कशी करायची आहे, कुठे ट्रेस द्यायला पाहिजे, कुठे जाड झाले आहे, कुठे पातळ करायला पाहिजे. तर हे कॉन्शियसली आपण एकदा दोनदा पाहतो आणि त्याप्रमाणे आपलं सबकॉन्शियस माइंड रियालिटी समजतं. आणि आपल्याकडून आता डोळे झाकून जरी चपाती केली तर ती गोड येणार. तुम्ही कितीतरी ठरवलं की आता मला त्या चपातीचा नकाशा बनवायचा आहे, तर तो बनेल का हो? तर नाही. तर त्याचबरोबर आपलं हे सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड जे आहे हे रियालिटी आणि इमॅजिनेशनमधला यांना फरक कळत नाही. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह बोला किंवा निगेटिव्ह बोला, ह्यालाच रियालिटी समजत असते. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील नक्कीच माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये येस असं टाईप करा. थँक्यू.